4 दिवसापूर्वी एक मराठी मूव्ही रिलीज झाली. ती मूव्ही आहे ना, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जाऊन एकदा फक्त बघा. त्या मूव्हीचं नाव आहे क्रांतिज्योती विद्यालय. गेल्या 5 वर्षात 1000हून जास्त शाळा बंद झाल्या. याचं मूळ कारण आहे आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून एकदा ही मूव्ही बघायला जावा. जर नाही आवडली ना, बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये येऊन शिवाय द्या. काय हरकत नाही. तर असं काय आहे या मूव्हीमध्ये, की ज्यामुळे तुम्ही ही मूव्ही बघितली पाहिजे? तुम्हाला एक किस्सा सांगतो. परवा दिवशी मी एका दवाखान्यामध्ये गेलो होतो आणि माझ्या पुढे एक लेडीज होती आणि तिच्याबरोबर एक 4थी-5वीतला मुलगा असेल. तर इन जनरल काय होतं, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ते नाव लिहून घेतात आणि त्यानंतर मग तुमचा नंबर सांगतात, की हा नंबर आहे. तर त्या बाईने त्यांचं नाव सांगितलं आणि त्या काउंटरमध्ये जे होते, त्यांनी त्यांचा नंबर सांगितला, की तुमचा नंबर 76 आहे. तर जसा तो नंबर सांगितला त्या लेडीजला, की 76 आहे तुमचा नंबर. तो जो 4थी-5वीतला मुलगा आहे ना, तो त्या लेडीजला विचारायला लागला, की "मम्मी 76 म्हणजे किती?" तर यावरून तुम्हाला समजलंच असेल, की इंग्लिश मीडियमवाल्यांची काय अवस्था आहे. आता माझं जे शिक्षण झालंय ना, ते मराठी मीडियममधनं झाले आणि या गोष्टीचा मला लय अभिमान आहे. माझ्या शाळेने ना मला खूप काय-काय दिलंय. आता जे मी तुमच्यासमोर बोलतोय ना, हा कॉन्फिडन्स तर मला मराठी शाळेमधनंच आलाय आणि माझ्या गावामध्ये तीच माझी मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहे. एवढी कमी मुलं राहिली त्या शाळेमध्ये. एक्झॅक्ट याच गोष्टी धरून आहे ना, हेमंत ढोमे यांनी ही मराठी मूव्ही बनवली. त्यांनी याच्या अगोदर बघतोस काय मुजराकर, जिम्मा आणि आत्ता रिसेंटला आली होती फर्स्ट क्लास दाभाडे यासारखे भारी मूव्हीज दिल्यात आणि ही मूव्ही आहे ना त्यांच्या करिअरमधली वन ऑफ द बेस्ट मूव्ही आहे. आता या मूव्हीच्या ॲक्टरांच्या बद्दल बोलायचं झाल्यास, अरे मी काय बोलणार आहे. सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निर्मती सावंत, क्षिती जोग, प्राजक्ता कोळी ह्या लोकांनी जे कॅरेक्टर प्ले केलेत ना, असं वाटतं खऱ्या आयुष्यात एक्झिस्ट करतात. या मूव्हीचा मेन USP या मूव्हीची रायटिंग आहे. आता तुम्हाला प्लॉट तर माहिती आहे, की एक मराठी शाळा आहे, जी आता बंद होणार आहे आणि ती वाचवण्यासाठी हे सगळे एकत्र येतात. आता हे सगळं माहीत असताना सुद्धा तुम्हाला एका पॉइंटला पण बोर होणार नाही. यामध्ये तुम्हाला आहे ना, रॉ इमोशनसोबत क्लीन कॉमेडी पण बघायला मिळणार आहे.